घराचे स्वप्न तुमचे, जबाबदारी आमची. साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी, 6 मजली इमारत. पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर. 1 BHK 2 BHK फ्लॅट उपलब्ध. बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील 12 गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र. सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा, 24 तास पाणी, लिफ्ट, ग्रॅनाइट किचन ओटा, कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच. संपर्क 9420 73 94 18 आणि 8605 74 10 30. क्रिएटिव्ह सखी ग्रुप बांदा आयोजित महिला दिनानिमित्त स्वयंसिद्ध मी कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ उद्योजिका आनंदी शिरोडकर यांच्या हस्ते झाले. भारतीय जनता पक्षाच्या महिला जिल्हा प्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर व क्रिएटिव्ह सखी ग्रुपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाल्यानंतर या ठिकाणी लावण्यात आलेल्या विविध स्टॉल्सचे उद्घाटन करून पाहणी करण्यात आली. त्यानंतर समाजात तळागाळासाठी आरोग्यसेवा देणाऱ्या आशाताई यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. खाद्यपदार्थ विक्री स्टॉलचे उद्घाटन झाल्यानंतर खवय्यांनी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. जी आता तुम्ही बघता की आपण एक फोटो काढतो आणि लगेच स्टेटसला शेअर करतो आणि काय करतो, लगेच 5 मिनिटांनी बघतो की मला किती लाईक्स आल्या किंवा व्ह्यू आल्या. आणि जेवढ्या लाईक्स येतात, व्ह्यू येतात, त्याला वाटतं की आम्हाला किंवा माझ्या लोकांनी अभिनंदन केलं, मला सुंदर म्हटलं किंवा मला प्रोत्साहित केलं. पण तुमच्या जी आतील स्त्री आहे, तुमच्या मनाला वाटलं पाहिजे की मी किती सुंदर आहे, मी जे काय करते ते योग्य आहे की नाही. आपल्या ज्या व्ह्युअर्सना जे आपल्याला प्रोत्साहन देतात किंवा आपल्याला जी आपला नंबर वाढत जातो व्ह्युअर्सचा, 50 झाले, जरा 60 झाले की आपल्याला आनंद होत असतो. पण आपण सगळ्या महिलांनी विचार करायला पाहिजे की मी सुद्धा एक खंबीर स्त्री आहे आणि जे मी काय ठरवेन ते करू शकते, एवढं बळ आम्हाला परमेश्वरांनी दिलं आहे. आज मी जास्त वेळ घेत नाही, मला सुद्धा पुढे एक कार्यक्रम आहे. पण सुंदर अशा या कार्यक्रमाला नीटनेटकं नियोजन या मंडळाने केलेलं आहे. महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम हे महिला मंडळ राबवित आहे. सन्माननीय आज जी या उद्घाटनाच्या प्रसंगी आज आमच्याच गावचा आमच्याच अभिमान असं वाटायला पाहिजे की आनंदी काकी शिरोडकर या लाभलेल्या आहेत. त्या मी माझ्या लहानपणापासून बघते की त्यांच्या घरात 40-50 वर्षापासून जी आपली बांद्याची प्रसिद्ध भजी, जी आपला पंचकोशी प्रसिद्ध आहे, ती त्यांच्या दुकानात म्हणजे त्यांच्या सासूबाईंनी हा व्यवसाय सुरू केलेला होता. आम्ही लहान होतो, खेड्यागावातनं जेव्हा बाजाराला महिला यायच्या, त्यांच्या पिशवी ही प्रसिद्ध म्हापसेकर म्हणून त्यांना एक टोपण नाव होतं, म्हापसेकरांची भाजी. आणि एवढी प्रसिद्ध होती की प्रत्येक महिन्याच्या पिशवीत घरी जाताना ती भजीचा वास आणि भजी घेऊन त्या घरी जात होता, एवढं तरी मला आठवतं. आणि ही आपले बांद्याची खासियत आहे, जेव्हा बाहेरनं माणूस येतो तेव्हा बांद्याची भजी ही प्रसिद्ध आहे. आणि त्या 40-45 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. मला अजूनही तो प्रसंग डोळ्यासमोर येतो. आणि अशा या उद्योजक काकीला आज तुम्ही आमंत्रण केलं, तिने आज आपल्या कुटुंबाला सुद्धा जे काही आज एवढं मोठं व्यवसाय म्हणजे हे शिरोडकर कुटुंब उभं आहे, ते तिने दिलेले कष्ट केलेले आहेत आणि मुलांना आपला प्रोत्साहन देऊन या व्यवसायामध्ये उतरलेले आहेत आणि यशस्वी केलं आहे. तसेच या मंडळाच्या अध्यक्षा सन्माननीय अंकिताताई आमच्या, ज्या सर्व महिलांना एकत्र घेऊन रियासारख्या आपली सगळ्यांची तर नावं घेत मी राहत नाही, पण असं एकत्र घेऊन हा चालणारा ग्रुप आहे. आणि चांगली अशी आज यांनी आमच्या महिला भगिनींसाठी चांगलं असं नियोजन इथं केलं. त्यांच्या या 2 दिवसाच्या चालणाऱ्या कार्यक्रमाला माझ्याकडनं बांधावासीकडनं खूप खूप मी शुभेच्छा देते. मला इथं आमंत्रित केलं, मान सन्मान दिला, त्याबद्दलही मी त्यांची शतशः आभारी आहे. आणि मी या स्टॉलवर आता फिरताना पण बघितलं की एका महिलेने, ती माझ्याकडे गोव्यावरनं आली, तिची हस्तकला आहे, तिने केलेलं हे आपल्या हाताने केलेलं फूल आहे, ते मी या मंडळाला शुभेच्छा देऊन आमच्या अध्यक्षांकडे सुपूर्द करत आहे. धन्यवाद. जय हिंद, जय. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.